नमस्कार मैत्रिणींनो, निन्नो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा याचं सटीचा नागदिवा केल्यात. आज नागदिवा पूजन आहे. नागदिवा करायचा असते. तर बघा नागदिवा मी कसं केलेत ते तुम्हाला सांगते, तोंडी सांगते मी. बाजरीचं पीठ घेतलं आहे. बाजरीच्या पिठामध्ये गूळ नमक टाकलं आणि मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर हे असे नागदिवे बनवले. हे बघा हे असे नागदिवे बनवून ते आपल्या मोदकाच्या चाळणीमध्ये उकडून घेतले आणि उकडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये डबल वाती करून तुपाचे दिवे लावलेत. बघा हे जे आहेत ना 5-5, हे बघा हे 5 आणि हे 5 याच्यामध्ये दिवे लावलेत. आणि हा जो दिवा आहे ना ही आणवीनं बनवलाय. बघा हे बघा छोटा. आणि त्याच्यामध्ये भात आणि मेथीची भाजी घातलेली आहे. हे बघा. आणि नैवेद्याला वरण भात, त्याच्यावर तूप, खडीसाखर, चपाती आणि मेथीची भाजी असा हा नैवेद्य केलाय. आणि या दिव्यांमध्ये हे दिवे पण खायचे असते. तर याच्यामध्ये पण भात, मेथीची भाजी भरलेली आहे आणि याच्यामध्ये वाती पण भरलेत आणि भात पण ह्याच्यामध्ये दिव्यांमध्ये हे केलंय मैत्रिणीने. बघा मेथीची भाजी पण आहे. आता हे दिवे जे आहेत ना हे दिवे प्रज्वलित करायचे आणि देवाला ओवाळायचे. खंडोबाला, आपल्या देवांना, कुलदेवीला, कुलदेवतेला, म्हणजेच आमचं कुलदैवत तुळजापूरची देवी आणि खंडोबा आहे जेजुरीचा खंडोबा. तर हे आम्ही ओवाळणार, हे प्रज्वलित करणार आणि ओवाळणार आणि याचा नैवेद्य दाखवणार मैत्रिणीनं. तर चला आमच्या बरोबर. तर हे दिवे ना घरच्या करत्या पुरुषानं प्रज्वलित करायचं. आणि जर समजा ते बाहेर कुठे गेले असतील किंवा ड्युटीवर इकडं तिकडं कुठे गेले तर घरच्या महिलांनी केलं तरी चालतंय. पण हे खंडोबाचं पण आहे, देवीचं पण आहे, आपल्या कुलदेवाचं. हे पुरुषांनी केलं तर अधिक अजून चांगलं आहे. तर चला माझ्या बरोबर. हे मी दिव्याचं ताट घेऊन, हे बघा अमृतानं नैवेद्याचं ताट घेतलंय आणि हे नागदेवाचं ताट घेतलंय. तर आपण हे देवापाशी नेणार आहोत. आणि माझं चॉकलेट. तुम्हाला टोपी किंवा काहीतरी देऊ का डोक्यावर? आणि बाबा मी कोणतं सांग? छोटे मोठे सरकार. तिथं पाणी वगैरे आहे. छोटे तिकडे सरकार बसले चटणी खात. तर बघा हे ताट मी इथं ठेवत आहे. तर बाबा पूजा करतील. मी पण नैवेद्याचं नैवेद्य पण दाखवायचा. हे बघा ते इकडेच्या पानाचं असं 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 फिरवतात. हे बघा मैत्रिणीनं आता पूजा चालली. बघा आता ते दिवे हे प्रज्वलित करायचे सगळे. पुढचे वाले मागचे पुढचे आणि पुढचे 5 आणि माग 5 आहेत वाती लावलेली.
तुला लावण्याचं काम तूच करते, मी नाही करत. काम तूच करते. तिथं आहे की तिथं बस साईडला आहे तुला तिथं. लावलं मी नाही काय केलं. या शशू मला बोलवलं बाबा. तुला नाही बोलवलं. हे असं इकडं हे करा दिव्याचं तोंड तीच पुढे आणि चालली. दोघांनी मिळून ते धरून तीच पुढे चालली. एअरपोर्ट चल, या. जे म्हणला म्हणून सदानंदाचा एअरपोर्ट. या या मध्ये या धरा ओळायचे हा हा धरा बाबू बाबू धरा मध्ये इथं धरा इथं धरा मला धरा एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार एअरपोर्ट जय मल्हार सदानंदाचा एअरपोर्ट सदानंदाचा एअरपोर्ट सदानंदाचा एअरपोर्ट. नाम लावा शशूला तुम्हाला नाम लावून घ्या. ते नेहमी दाखवा पाया पड. ती पाठ थोडं अलीकडे घ्या एकदम जवळ झाले. हळदी कुंकू वाहून घ्या. एअरपोर्ट चांगलं गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी वाहिलं हळदी कुंकू तू वाह. एकदा मी नाही व्हिडिओ म्हणते. मी मारी करते बघ हळदी पाहू बघू बाबू थांब काय नाही काय नाही हे पडतं पुन्हा ते का आता ते वाकत होते तिथं. इकडे इकडे सांभाळून डोबळ्या हे वा तू पे हळदी कुंकू. नाही मामी पण साथ में बाबू भाऊ मामाच्या नावानं चांगलं एकट एकट जय मल्हार सदानंदाचा येळकोट श्री स्वामी महाराज की जय. डोक्यावर घे डोक्यावर घे. इन्शुरन्स पॉलिसी काढली आणि कुठल्या कंपनीकडनं काढली? आतासाठी तुझ्यासाठी LIC सांग तुझ्या. बाबू ये लांबून पडा इकडे अलीकडे हे बघा नागदिवे प्रज्वलित केले नैवेद्य दाखवला सटीचं. आता उद्याच्याला रोडगा भाकरी भरीत कांद्याची पात उद्याच्याला तळी उचलायची. हे बघा मैत्रिणीनं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का. थँक्यू बाय गुड नाईट.